नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला उडदाच्या डाळीचे मेदू वडे कसे बनवायचे याची रेसिपी सांगत आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी उडदाची डाळ, एक छोटासा कांदा जे की मी बारीक करून घेतलेला आहे, 2-3 हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, कोथिंबीर, 1 चम्मच जिरे, 1 चम्मच ओवा, अजवाइन आणि 1 टेबल आपल्या चवीनुसार मीठ। आता उडदाच्या डाळीला आपल्याला 2 ते 3 तास भिजून घ्यायचे आहे। हे पहा, हे आता मी उडदाची डाळ भिजलेली मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता असं बॅटर बनवायचं आणि याला आपल्याला छान 2 ते 3 मिनिट असं छान फेटून घ्यायचं आहे, जे की आपल्याला वडे बनवायला तयार होईल बॅटर। आता हे बॅटर फ्लफी कसं झालं हे कसं पाहायचं आपण, तर मी तुम्हाला एक पद्धत सांगते। आता या वाटीमध्ये आपण पाणी घेतलं। आता हे आपलं बॅटर 2-3 मिनिटं फेटल्यानंतर फ्लफी कसं झालेलं आहे हे आपण पाहू शकता। हे पहा, हे पाण्यावर असं तरंगते, याचा अर्थ आपलं हे बॅटर तयार आहे। आता यामध्ये आपल्याला हे कट केलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि हा बारीक चिरलेला कांदा, हे ऑप्शन आहे, पण ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता। जर गरज वाटली तर तुम्ही टाका कांदा, नाही तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल। 1 चम्मच ओवा आणि 1 चम्मच जिरं, हे की आपल्याला याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे। वडे बनवायला घेऊया। सर्वप्रथम आपण काय करायचं, एका बाउलमध्ये पाणी घेऊन पाण्याचा हात घ्यायचा, जेणेकरून हे बॅटर आपल्या हाताला चिपकणार नाही। आता आपलं तेल गरम करायला ठेवलं होतं मी, तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात असा वडा सोडायचा। तुम्ही पाहू शकता, सुरुवातीला मंद आचेवर आणि थोडा ब्राऊन कलरचा झाला की मग नंतर गॅसची फ्लेम वाढवायची। हे पहा, आपले हे वडे तळून झालेले आहेत, किती सुंदर कलर आलेला आहे। असे छान तळून घ्यायचे, हे पाहू शकता तुम्ही। आता हे मी सर्व करते। हे पाहू शकता तुम्ही, किती वरतून क्रिस्पी, आतमध्ये सॉफ्ट, असे सुंदर असे एकदम चविष्ट असे वडे तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आणि रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। थँक्यू। हे वडे तुम्ही सांबारसोबत, चटणीसोबत खाऊ शकता। मी नंतर तुम्हाला सांबारची आणि चटणीची रेसिपी पण शेअर करणार आहे। थँक्यू, धन्यवाद।